नामात तुझ्या शक्ती संपदा, नष्ट होतील दुःखे आपदा। जेव्हा जेव्हा येती संकटे भारी, धावून येतो तू पळभर। भक्तांचा संकटी करशी सांभाळ, नारूर गावचा तू खापरा देव। श्री खापरा देव नमो नमः, नमो नमः। ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेला रांगणागड, एका बाजूला सिंधुदुर्ग तर दुसऱ्या बाजूला कोल्हापूर या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे। याच गडाच्या पायथ्याशी वसलेलं नारूर हे गाव म्हणजे शिवाजी राजांच्या काळातील एक गजबजलेली बाजारपेठ। आता या गावात बाजारपेठ भरत नसली तरी भाविकांची श्री महालक्ष्मी व खापरादेव उत्सवासाठी गर्दी मात्र नक्कीच भरते। श्रीदेवी महालक्ष्मी या गावात दुष्टांचा नाश करण्यासाठी व भाविक भक्तांचा उद्धार करण्यासाठी उभी असल्याचं म्हटलं जातं। तर खापरा देवाचं दर्शन घेतल्यावर माहेर वाशिणींच्या इच्छा, महिला भाविकांच्या इच्छा हमखास पूर्ण होतात असंही म्हटलं जातं। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ येथील नारूर गावातील खापरा उत्सव सर्वत्र प्रसिद्ध आहे। 1 वर्ष आड करून हा उत्सव साजरा केला जातो। या उत्सवाला राज्यातून तसेच परराज्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासह घाट माथ्यावरील व गोव्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात। हा उत्सव 1.5 दिवस साजरा केला जातो। आज आपण देवभूमी या विशेष कार्यक्रमात श्री क्षेत्र नारूर गावच्या नवसाला पावणाऱ्या खापरा देवाची आख्यायिका आणि श्रीदेव खापरा उत्सवाची विशेष चित्रफीत पाहणार आहोत। नारूर रांगणागडाच्या पायथ्याशी वसलेलं सुखी व सदन गाव। येथील ग्रामदैवत श्रीदेवी महालक्ष्मीचं पंचायतन देवस्थान व श्री खापरा देवाचा जत्रोत्सव यामुळे या गावाला महत्त्वाचं स्थान प्राप्त झालं आहे। गावात पर्यटकांना आकर्षित करणारा रांगणागड आहे। हजारो पर्यटक हा गड पाहण्यासाठी या ठिकाणी येतात। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ शहरापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर नारूर गावाचं वास्तव्य आहे। निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या गावाचा इतिहास फार मोठा आहे। इतिहास काळात शिवरायांच्या प्रसिद्ध रांगणागडाला भलं मोठं महत्त्व प्राप्त झालं। छत्रपती शिवरायांच्या काळात शिवकालीन रांगणागडाच्या पायथ्याशी नारूर ही एक गजबजलेली बाजारपेठ होती। रांगणागडावर छत्रपती शिवरायांचा अंमल सुरू झाल्यावर रांगणागडाच्या पायथ्याशी असलेल्या नारूर गावी बाजारपेठ भरभराटीस आली। त्यावेळच्या भरभराटीचं स्वरूप म्हणजे आजचे महालक्ष्मीचे पंचायतन मंदिर। हे भव्य दिव्य मंदिर गावाच्या मध्यभागी असल्यामुळे गावाच्या सौंदर्यात अधिकच भर पडते। नारूर गावात अनेक सण उत्सव मोठ्या उत्साहात भावपूर्ण वातावरणात साजरे केले जातात। या सगळ्यात मोठे 2 उत्सव साजरे केले जातात ते म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेला श्रीदेवी महालक्ष्मीचा जत्रोत्सव व श्रीदेव खापरा उत्सव। या उत्सवात भाविकांची गर्दी पाहावयास मिळते। श्रीदेवी महालक्ष्मीचा महिमा अगाध आहे। तसेच श्री खापरा देवाला माहेर वाशिणींचा देव म्हणून ओळखलं जातं। खापरा देवाच्या उपासनेने महिलांची इच्छित मनोरथ पूर्ण होतात। त्यामुळे श्री खापरा देवाच्या उत्सवाला महिला भाविकांची केळी नारळ ठेवण्यासाठी झुंबड पाहावयास मिळते। या उत्सवासाठी कुडाळ, सावंतवाडी, कणकवली, वेंगुर्ला डेपोतून ज्यादा खास गाड्यांची सोय भाविकांसाठी केली जाते। त्यामुळे भाविकांना येण्या जाण्यासाठी ही गोष्ट सोयीची ठरते।
गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक आदी राज्यातून भाविक भक्त मंडळी जत्रोत्सवाला प्रामुख्याने येतात. विशेष म्हणजे संततीच्या बाबतीत नवसाची प्रचिती देणारे हे खापरा देवाचे देवस्थान जागृत असेच आहे. नमस्कार, मी रुचिता तळेकर. कुडाळपासून 18 किलोमीटर अंतरावर वसलेलं नारूर हे गाव. नारूर गावची देवी श्रीदेवी महालक्ष्मी आणि खापरादेव. आज खापरादेवाची जत्रा आहे. 17 व 18 मेला खापरादेवची जत्रा म्हणजे काल 17ला झालेली आहे आणि आज 18ला होत आहे. तर महालक्ष्मीची जत्रा ही त्रिपुरारी पौर्णिमेला होते आणि खापराची जत्रा ही 1 वर्ष आड होते. तर यंदा कोरोनानंतर ही जत्रा होत असल्याने लाखोंची उपस्थिती, लाखो भक्त इथे आलेले आहेत आणि खापरादेव हा नवसाला पावतो आणि लेकीबाळींना पावतो. तसंच त्याची ख्याती खूप सर्वदूर पसरलेली आहे. त्यामुळे खापरा उत्सवाला आज लाखोंची गर्दी इथे आहे आणि नारूर गावामध्ये भक्तगण जमलेले आहेत. धन्यवाद. खापरा देवाची कथा आवर्जून येथील ज्येष्ठ व्यक्ती सांगतात. फार वर्षापूर्वी जैतीर तुळस येथील जैते परब यांची मुलगी घाट माथ्यावर लग्न करून दिली होती. ते आपल्या मुलीला भेटण्यासाठी चालत घाट माथ्यावर गेले होते. त्यांच्यासोबत दांडेकर होता. जैते परब हे वारकरी संप्रदायाचे असल्याने त्यांना मुलीगडच्या लोकांनी येताना भेट म्हणून द्रव्य दिले. ते घेऊन येताना त्यांना गडावरील भागातच मारहाण झाली. द्रव्याच्या हव्यासापोटी भिल्लांचा भ्याड हल्ला त्यांच्यावर झाला होता. त्यात ते गंभीर जखमी झाले. परंतु अत्यावस्थ परिस्थितीतही ते दांडेकराच्या मदतीने नारूर गावापर्यंत आले. नारूर येथील सुद्रिक यांच्या घराकडे आल्यानंतर त्यांनी पाण्यासाठी याचना केली. त्यांना सुद्रिक यांच्या घरातील एका वृद्ध महिलेने पाणी दिले. पाणी प्यायल्यानंतर जैते परब यांचे त्याच ठिकाणी निधन झाले. तेव्हापासून नारूर या गावी खापरा देव उत्सव व तुळस या गावी जैतीर उत्सव म्हणून मोठ्या उत्साहात हे सण साजरे केले जातात. हे दोन्ही उत्सव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध उत्सवांपैकी एक आहे. सुद्रिक यांच्या घरी जैते परबांना मरण आल्याने या उत्सवापूर्वी 7 दिवस विधिवत कार्य केले जाते. हा उत्सव प्रत्यक्षात 1.5 दिवसच साजरा केला जातो. श्री खापरा देवाचे मंदिर नसून श्री सुद्रिक यांच्या घरात श्री खापरा देवाचे आदिस्थान आहे. जत्रोत्सवाच्या दिवशी सकाळी मानकरी सुद्रिकांच्या घरी मठीतून श्री खापरा देवाचे रूपडं सजवून श्री खापरा देवाच्या सभागृहात आणतात. विशेष सांगायचं म्हणजे खापरा देवाला जो पुष्पहार घातला जातो ती फुलं जंगलात सापडतात. लाल रंगाच्या पटकुळीच्या फुलांचा भला मोठा हार करून खापरा देवाला सजवलं जातं. सभागृहात देवाची पूजा अर्चा केली जाते. सकाळपासून नवस फेडणे, नवस बोलणे, भेटीचा नारळ फोडणे वगैरे भाविकांची कामे मोठ्या गर्दीत चालू असतात. जत्रोत्सवाला सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत मंडपातील देवाची सर्व कामे पूर्ण केली जातात. त्यानंतर सुद्रिक घराण्यातील व्यक्तीला खास पोशाख चढवला जातो. लाल धारीचे पांढरे शुभ्र जाडसर धोतर, त्याच रंगाचा शेला, गळ्यात तांबड्या पटकुळीच्या फुलांची माळा, डोकीस पागोटे, त्यावर खापऱ्याचे रूपडे ठेवले जाते. ते एक हाताने धरले जाते व दुसऱ्या हातात तलवार असते. मानकरी सांगणे बोलणे करून संचारूपी देवतेला हाक मारतात आणि त्यानंतरचा हा उत्सव पाहण्यासारखा असतो. ढोलाच्या गजरात संचारूपी देवता सोबत 25-30 लोकांच्या लवाजम्यासह क्रोध्यामान झालेला खापरा देव आपल्या मारेकऱ्यांना मारण्यासाठी सज्ज होतो व उच्छी उई अशा मोठ्याने आवाज देत देव खापरा श्रीदेवी महालक्ष्मीच्या मंदिराकडे येण्यास निघतो.
जाण्यापूर्वी आपले मारेकरी जाग्यावर आहेत याची खात्री करून घेतो. असं म्हटलं जातं की उच्ची उईची ललकारी गरजली की खापरा देवाची नजर त्या 5 हल्लेखोरांना शोधण्यासाठी धाव घेते. हल्लेखोरांच्या हल्ल्यात बळी पडलेला खापरा देव आपल्या मारेकऱ्यांना शोधायला सभा मंडपातून महालक्ष्मी मंदिराच्या दिशेने जातो. अब्दागीर व ढाल घेऊन गावकरी मानकरी श्री खापरा देवासोबत असतात. तलवारीचा वार ढालीवर झेलला जातो. महालक्ष्मी मंदिराच्या आवारात 5 लोकांना मारेकरांचा वेश परिधान करून उभे केले जाते. संचार रूपी देवता मंदिर परिसरात आल्यावर ते मारेकरी महालक्ष्मी मंदिरात जाऊन लपून बसतात. मारेकरी सापडत नसल्यामुळे खापरा देव पुनश्च सभागृहात येतो. पूर्ण 1.5 दिवसात 2 वेळा श्री खापरा देव आपल्या मारेकऱ्यांना शोधायला जातो. दुपारी या कार्यक्रमानंतर ताबडतोब नारूर सीमेबाहेर जाऊन नैवेद्य केला जातो. नैवेद्य दाखवून गारहाणे केल्याशिवाय जैतीर तुळस येथील कार्यक्रम चालू होत नाही, अशी या देवस्थानाची कथा आहे. पूर्वापार चालत आलेल्या रूढी परंपरा आजही या गावातील देवस्थान मानकरी गावकरी यांनी जपल्या आहेत, जोपासल्या आहेत. मी दीपक नारकर, अध्यक्ष महालक्ष्मी देवस्थान कमिटी, आणि माझ्या समवेत या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या या महालक्ष्मी देवस्थानाचे मुख्य मानकरी सन्माननीय राजातेनी, सन्माननीय नाना सावंत, त्याचप्रमाणे उपस्थित असलेले सर्व गावकर मंडळी. गेले 2 दिवस या ठिकाणी श्रीदेव खापरा उत्सवाची जत्रा या ठिकाणी नारूर गावामध्ये संपन्न होत आहे. ही संपन्न होत असताना ही जत्रा याचं एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे 1 वर्ष आड करून येणारी ही खापरा उत्सवाची जत्रा आहे. हा उत्सव या ठिकाणी संपन्न झाल्यानंतर अशाच प्रकारचा उत्सव जैतीर या ठिकाणी तुळस मातवणला, आपण त्या ठिकाणी तुळस म्हणतो, त्या गावामध्ये जैतीर हा उत्सव होतो. सदरचा आपल्याला सांगायचं झालं तर एकच व्यक्ती या ठिकाणी होते. पूर्वीचे जैते परब हे या ठिकाणी रांगण्यागडाच्या वर या ठिकाणी आपल्या मुलीला माहेरी पाठवण्यासाठी किंवा आणण्यासाठी गेले होते. त्यांचा या ठिकाणी भिल्लांमार्फत त्या ठिकाणी मृत्यू झालेला होता आणि ते एक सत्पुरुष होते आणि सत्पुरुष असल्यामुळे ते या नारूर गावामध्ये आले. इथे त्यांचं देहांत झालं. त्यानंतर ते शीर या ठिकाणी राहिलं, धड या ठिकाणी तुळस मातवणला गेलं आणि या ठिकाणी अशा पद्धतीनं खापरा उत्सवाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असतो. या खापरा उत्सवासाठी या ठिकाणी सर्व 4-12 गावकर मंडळी असतात, बहुमानकरी असतात, गावातील ग्रामस्थ असतात, अनेक या ठिकाणी मान्यवर येत असतात. कर्नाटक राज्यातनं, गोवा राज्यातनं, मुंबई पुणे ठाणेमधनं किंवा इतर पंचक्रोशीतनं, संपूर्ण जिल्ह्यातनं या ठिकाणी भाविक या श्रीदेव खापरा देवाच्या दर्शनासाठी येतात. अत्यंत भक्तिभावाने या ठिकाणी खापरा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो. गेले 2 दिवस आम्ही सर्व मानकरी असतील, बहुमानकरी, नारूर गावातील ग्रामस्थ ही जत्रा व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी आणि इथल्या भाविकांना सर्व सुखसोयी देण्यासाठी, इथलं महाप्रसाद असू देत किंवा अन्य काही गोष्टी असतील त्या गोष्टींची पूर्तता करण्यासाठी देवस्थान कमिटीच्या वतीनं, सर्व मानकऱ्यांच्या वतीनं, बहुमानकऱ्यांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी सर्वांची या ठिकाणी 2 दिवसांमध्ये आम्हाला जमेल तेवढी या ठिकाणी आम्ही सेवा केलेली आहे. आज संध्याकाळी 10 वाजता या जत्रेचा सांगता समारंभ होत आहे. मी या ठिकाणी आलेल्या सर्व भाविकांचे महालक्ष्मी देवस्थानाच्या वतीनं, महालक्ष्मी देवस्थानचे सर्व मुख्य मानकरी आणि बहुमानकरी यांच्या वतीनं, नारूर ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं सर्वांचं, आलेल्या भाविकांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि पुढच्या वर्षीच्या म्हणजे पुढे येणाऱ्या खापऱ्याची आम्ही आतुरतेनं या ठिकाणी वाट बघतो. उत्सव पाहण्यासाठी व देवाचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक या उत्सवात सहभागी होतात. संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण पसरलेलं असतं. अशा उत्सवाला तुम्ही नक्की भेट द्या आणि श्रीदेवी महालक्ष्मी व श्री खापरा देवाच्या चरणी नतमस्तक व्हा.